महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड वणी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरलेल्या चांदीमध्ये तब्बल 22 किलोपेक्षा जास्त तफावत आढळली असून या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या नोंदींमध्ये 406 किलो चांदीचा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्ष तपासणी दरम्यान केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच तब्बल 22 किलो 490 ग्रॅम चांदी गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चांदी काढताना कोणताही पंचनामा, अधिकृत वजन किंवा सीलबंद प्रक्रिया करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हा केवळ निष्काळजीपणा नसून नियोजित गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. या विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी जानेवारी 2026 पासून आंदोलन छेडले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर हे प्रकरण प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तक्रारदारांनी या प्रकरणात संबंधित ट्रस्ट पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि गायब झालेल्या चांदीची व्याजासह वसुली करण्याची मागणी केली आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर जर असा प्रकार घडत असेल तर हा केवळ आर्थिक घोटाळा नसून श्रद्धेवरचा मोठा घाला मानला जात आहे. आता सर्वांचे लक्ष आहे या प्रकरणाच्या चौकशीतून नेमकं सत्य काय समोर येतं आणि दोषींवर काय कारवाई होते.